मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिकाच कळत नाही, महाराष्ट्राचे दुश्मन असलेल्या मोदी शहांसोबत राज ठाकरे आहेत, अशा शब्दात टीका केलेली आहे. सकाळी पत्रकार परिषद झाली संजय राऊतांची, त्यावेळी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांची भूमिका कळत नाही, ते दिशाहीन आहेत आणि महाराष्ट्राचे दुश्मन असलेल्या मोदी शहांसोबत ते काम करत आहेत, अशा शब्दात टीका केलेली आहे. मनसेचं काय उत्तर यावरती? मला असं वाटतं मुळातच संजय राऊत यांचा बुद्ध्यांक जो असतो तो कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना कळत नसावी आमची भूमिका काय आहे ती. मुळात असं आहे की शिवसेना उबाटा हा जो पक्ष आहे हा अपंगांचा पक्ष आहे. यांनी आयुष्यभर लोकांच्या कुबड्या घेऊनच चालला. 2014-2019 यांनी मोदी शहांची कुबडी घेतली. 2019 नंतर ह्यांना पवार साहेबांची आणि काँग्रेसच्या कुबड्या लागल्या. त्यामुळे ह्यांना चालणं काय हेच माहीत नाही, स्वतःच्या पायावर चालायला कधी शिकलेच नाही आहे ते. ह्यांना आयुष्यभर जो सक्सेस मिळवला तो कुबड्यांवर मिळवला आहे. यांचा स्वतःचा सक्सेस काय आहे? त्यामुळे यांना एक माणूस एखादी भूमिका घेतो ती कशा संदर्भात घेतो, महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची आहे की नाही ठरवणारा संजय राऊत कोण? त्यांना कोणी अधिकार दिले? त्यांची काय लायकी आहे की त्यांनी महाराष्ट्र प्रेमाबद्दल बोलावं? ज्याने आयुष्यभर पवारसाहेबांची धुणीभांडी केली ते आम्हाला कोण शिकवणार? आणि महाराष्ट्राची जनता ठरवेल आम्ही काय आहोत आणि काय नाही. आणि आमचे शत्रूसुद्धा हे म्हणणार नाहीत की आम्ही मराठी द्वेषी आहोत किंवा महाराष्ट्र द्वेषी आहोत. लाईच्यानं कोणी केला? केमचो गुजराती कोण बोललं? जिलेबीनी फाफडाने उद्धव ठाकरे आपडा कोण बोललं? हे आम्हाला शिकवणार मराठी प्रेम आणि महाराष्ट्राचं प्रेम? जोपर्यंत तुम्ही मोदी साहेबांचे पाय चाटत होतात तेव्हा तुम्ही महाराष्ट्रप्रेमी होतात. ही असल्या दुटप्पी दुहेरी सापासारख्या भूमिका आम्ही कधी आयुष्यात घेतल्या नाही. ही भूमिका उबाटाची आहे, ती त्यांनाच लखलपलं. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांसोबत आणि बाळासाहेबांचा पक्ष तोडणाऱ्यांसोबत सध्या राज ठाकरे काम करतायत, अशाही शब्दात त्यांनी टीका केली. आम्ही आमचं इंडिपेंडेंटली काम करतोय आणि बाळासाहेबांचा पक्ष फोडणाऱ्यांसोबत काम कोणी केलं आधी? मोदी शहा यांच्याबरोबर कोण होतं? तेव्हा ते चांगले होते का? म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून ते वाईट झाले. 2019 पर्यंत चांगले होते ना. तुमचा एवढा अपमान करून नालायक त्यांच्याबरोबरच तुम्ही सत्तेत होतात ना 2019 पर्यंत. किती अपमान केला तुमचा? मग का चाटत बसलात त्यांची? त्यामुळे हे फक्त सत्तेचे लोभी आहेत, हे सत्तेचे पाय चाटणारे लोभी आहेत उबाटावाले. त्यातल्या त्यात संजय राऊत आधी मोदी शहांचे पाय चाटाचे, आता पवार साहेबांचे पाय चाटतात. ह्याच्यापेक्षा जास्ती त्यांची लायकी नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये दौरा करतायत आणि अशातच त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून एक वक्तव्य केलेलं होतं की अजून एखादा हप्ता येईल, कारण सरकारकडे पैसेच नाही आहेत अशा योजनांवरती खर्च करण्यासाठी. त्यावेळी संजय राऊतांना हा प्रश्न विचारला त्यावेळी ते म्हणाले की सरकारकडे सुपाऱ्या वाजवण्यासाठी जास्त पैसे आहेत, लोकांना फोडण्यासाठी, विकत घेण्यासाठी. ना आमचे नारळ बसले ना तेव्हा त्यांची काय लायकी ती कळली. त्यामुळे दुसऱ्याला एक नॅरेटिव्ह तयार करायचा की हे सुपारीबाज खरे हे आहेत. याने आधी मोदी शहांची सुपारी घेतली, आता पवारसाहेबांची सुपारी घेतली आहे आणि पवारसाहेबांची सुपारी वाजवत फिरत आहेत. आणि अंबानीची सुपारी घेतली आहे धारावीसाठी, ती सुपारी वाजवत आहेत. आज धारावीच्या डेव्हलपमेंटमध्ये तिथले मूळ प्रश्न काय आहेत, मूळ प्रॉब्लेम काय आहेत हे न समजता अंबानीची सुपारी कोणी घेतली आहे? अंबानीची सुपारी तुम्ही घेतलीत की नाही घेतली ते एकदा स्पष्ट करा. मनसेकडून वरळीमध्ये तयारी केली जाते असं सुद्धा बोललं जातं आहे. वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सध्या मनसेकडून जाहीर केले जात आहेत. मात्र वरळीमधील बोलायचं झालं तर भाजपनं सुद्धा मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. दहीहंडीच्या निमित्तानं जांभोरी मैदानामध्ये दरवर्षीप्रमाणे भाजप यंदासुद्धा प्रयत्न करते. मनसे कशा पद्धतीनं पाहत आहे? वरळीमध्ये मनसेचं काय नेमकी भूमिका आहे? नाही, वरळी आम्ही लढवणार आहोत. काल सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत आणि त्याची सगळी तयारी आमची चालू आहे. आमच्या घरोघरी फेऱ्या चालू आहेत, लोकांच्या भेटीगाठी चालू आहे, आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तयारी करायचा. गरज पडली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार देणार असं स्वतः राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं होतं. मनसे जवळपास 200 ते 225 जागा लढवेल असं सुद्धा बोललं जात आहे. कशा पद्धतीची विधानसभेची तयारी सध्या सुरू आहे? कारण स्वतः बघताय की स्वतः सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राचा दौरा करतायत. ठिकठिकाणी उमेदवार कोण असू शकतो, काय असू शकतो ह्याची चाचपणी ते स्वतः जातीने करतायत. मला असं वाटतं हीच सर्वात मोठी तयारी आमची दिसते.
तुम्हाला. आणि काही ठिकाणी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला पक्ष आहे या सगळ्या गदारोळात की ज्यांनी स्वतःचे 7 उमेदवार आत्तापर्यंत जाहीर केलेत, जेव्हा आत्तापर्यंत एकही उमेदवार बाकी कुठल्याही पक्षाचा जाहीर झालेला नाही. मुंबईतल्या 36 पैकी 20 जागांवरती ठाकरे गटानं दावा केल्याचं बोललं जातं आहे. स्वतः जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत ते सुद्धा म्हणाले की मुंबईमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ होणार आहे. मनसेची मुंबईतली परिस्थिती काय आहे, मनसे कशा पद्धतीने तयारी करते? आमची संपूर्ण 36 जागांची तयारी आहे आणि आमची ती तयारी झालेली आहे, होते आहे. काही ठिकाणी गटाध्यक्षांच्या बैठका आणि रोज आमचं काम चालू आहे. उमेदवार कोण असेल याची घोषणा साहेब करतील. खूप खूप धन्यवाद. तर आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे होते. आणि मुंबईतल्या 36च्या 36 जागांवरती विधानसभेची आम्ही तयारी करतो आहोत. शिवाय गरज पडल्यास त्या मतदारसंघामध्ये म्हणजे अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मनसे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पुढे शोकेश गुरुसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.